आपण आहोत पॅशन ब्युटी पार्लरच्या मेकअप रूम मध्ये. पहिल्यांदाच मी इकडे आत आली आहे. इथे आपल्याला दिसतीये चेअर, जिथे मी बसणार आहे. हॉट सीटवर विराजमान व्हायचं आहे आज इकडच्या. आणि मग इथे असेल आपला मेकअप लुक. मी तुम्हाला रूम टूर पटकन देते. तसं माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही बघताय आणि या छान छान ब्राईड्स आहेत जे त्यांनी नटवलेले आहेत सुंदर सुंदर. आणि हा स्टाफ, ह्यातल्या आपण बऱ्याच जणांना ओळखतो. इकडे विधी आहे, मला पटकन नावांच्या बाबतीत मी जाम बेकार आहे, पण या सगळ्यांनी आपलं काही ना काही केलेलं आहे. एक्सेप्ट तुझं नाव काय? ऋतुजा. तुझं नाव काय? विनया. थोडस नावांचं मला गडबड होतं. चला आता आपण सुरू करूया. पहिले मी साडी नेसून घेते. मी माझी साडी सेफ साईड कॅरी केलेली, पण इथे आल्यानंतर ही बघितली जी यांच्याकडे होती, ती ही आवडली. कारण की ह्या साडीवर माझा कुठला लुक पण नाही झालेला. ही साडी तुमच्या नजरेसाठी पण फर्स्ट टाइम नेसतीये, मला पण छान वाटली. तर म्हटलं आज आपण ही नेसूया. ॲप्रन घातलेलं आहे. आता थोड्या वेळामध्ये मेकअप स्टार्ट होईल. रिसेंटली आपण पॅशनची सर्व्हिस घेतली होती घरी. जेव्हा माझ्या नणंदबाईंच्या हळदी होत्या तेव्हा संध्याकाळचा लुक केलेला तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला. पण ती होम सर्व्हिस होती जी यांनी सुरू केलेली आहे. खूप भारी इनिशिएटिव्ह आहे तो. तुम्हाला पॅशनमध्ये ज्या काही सर्व्हिसेस मिळतात, इन्क्लुडिंग काय तुमचं पेडिक्युअर, मॅनिक्युअर, वॅक्सिंग, ह्याव त्याव, ते सगळं तुम्हाला तुमच्या घरी पण मिळू शकतं. आता लग्नाच्या गडबडीमध्ये माझी तुफान घाई चालू होती, तर मला इकडे येऊन मेकअप करणं शक्य नव्हतं. म्हणून मी यांना घरी बोलवलेलं आणि खूप भारी मेकअप करून दिलेलं त्याही. त्याच्यानंतर आपण आज इकडे आता सॅलॉनमध्ये येऊन मेकअप करतो, कारण की आज भरपूर वेळ आहे. पॅशनचा फोन नंबर, ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, नक्की इकडे येऊन भेट द्या. तुम्ही रेग्युलर कस्टमर असाल, सेम पिंच. सर मी मस्त. हे आहेत अमित सर, अमित वैद्य सर, पॅशन सलॉन अँड ब्युटी पार्लरचे सर्व. तर आज हे करणार आहेत आपला मेकअप. चला, बारीक बारीक टिकले. ओके, पहिले करतोय क्लिन्झिंग. माय फेस नीडेड मॉइश्चर आणि सरांनी ते दिलेलं आहे. वी आर युजिंग एम्ब्रिओलिस. एम्ब्रिओलिस थोडंसं प्रीमियम रेंजचं मॉइश्चरायझर आहे. जनरली मेकअपसाठीच वापरतात, की मेकअप जेव्हा आपण करतो तेव्हा त्यासाठीच वापरतात. पण इट इज अ व्हेरी प्रीमियम रेंज, इंटरनॅशनल ब्रँड आहे. सरांचं इकडे मल्टीटास्किंग सुरू आहे, म्हणजे आपला पण मेकअप होतोय प्लस सरांच्या स्टुडंट्स पण इकडे शिकतात, त्यांच्याकडून लाईट मेकअप. आपण फॉरेस्टेशनचा रोलर वापरतोय कोटिंगसाठी. तुम्हाला वाटतंय की मॉइश्चरायझर लावल्यानंतर सुद्धा स्किन ड्राय होते, तर लगेच तुम्हाला परत त्याच्यावरती मॉइश्चरायझर अप्लाय करायचं किंवा अजून मॉइश्चरायझिंग क्रीम दुसरा अप्लाय करायचं, की जेणेकरून इट शुड लुक सफल. तुम्ही जर हात लावून बघितलं तर मला कुठे ड्रायनेस वाटत नाहीये. तुम्हाला ती हलकीशी शाईन दिसते, एक लाईटची शाईन, तर ती शाईन असायला पाहिजे. त्यांनी मॅट नाही होणार मेकअप. कोणी मेकअप आर्टिस्ट असतील किंवा ज्यांना बनायचं आहे, सर टिप्स देत आहेत, मध्ये मध्ये रेकॉर्ड होत आहेत त्या. बघा तुमच्या कामी आल्या तर त्या आत्मसात करा. आणि सरांची अकॅडमी पण आहे जिकडे सर मेकअप शिकवतात, तर तुम्ही इथे सुद्धा येऊ शकता, विचारपूस करू शकता. अगेन डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे. मॅकचा आपण आता स्ट्रोक क्रीम लावणार आहोत. स्ट्रोक क्रीम इज जस्ट फॉर शाईन, मॉइश्चर, सगळ्यासाठीच आहे. इट कॅनॉट बी यूज ॲज अ मॉइश्चरायझर एक्झॅक्टली. म्हणजे फक्त मॉइश्चरायझर म्हणून नाही वापरू शकत, पण याला प्रॉपरली तुम्ही शाईनसाठी इट इज द बेस्ट थिंग. त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन मिळतात. नाही नुसतं गोल्ड मिळतो, थोडासा पिंकमध्ये मिळतो, नुसता एक नॉर्मल इक्वलमध्ये मिळतो. तर वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला मिळतात. ब्रॉन्झमध्ये आहे, बरे वेगवेगळ्या कंपनीचे सुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला क्रायलॉनमध्ये पण मिळतं, बाकी फेरारोसीमध्ये आहे, वेगवेगळ्या कंपनीजमध्ये सुद्धा आहे. पण दिस इज व्हेरी नाईस. खूप छान क्वालिटीचं आहे प्रॉडक्ट आहे. तुम्ही नोटीस केलं असेल फ्रेंड्स, सरांकडे जी मेकअप प्लेट आहे ती पण कस्टमाइज्ड आहे पॅशनच्या नावाची. मी पहिल्यांदाच बघितलं असं कोणाकडे. आतापर्यंत सिल्वर प्लेट बघितली होती. हा, येस, जस्ट लाईक दॅट. सध्या वेडिंग सीझन सुरू आहे, सर पण बिझी आहे. त्यातल्या त्या 2 दिवसांचा मध्ये
वेळ होता. हा, तर ती संधी साधून आज आपला मेकअप होतोय. माझी पण खूप दिवसांची इच्छा होती एक छानसं नववारी लुक करण्याची. आज ती प्रत्यक्षात येते. आता डिसेंबरसाठी, आता तर ऑलमोस्ट आता आलायच डिसेंबर, तुमच्या कदाचित अपॉइंटमेंट्स बुक पण असतील. पण जर तुमचं लग्न नंतर आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल त्याच्यामध्ये असेल आणि तुम्ही अलिबागमध्ये कशासाठी, म्हणजे तुमचं प्री वेडिंग फोटोशूट असेल किंवा अजून काही कार्यक्रम असेल किंवा अगदी वेडिंगसाठी तुम्ही मुंबई, पुणे किंवा कुठेही महाराष्ट्रभरात वगैरे कुठेही असाल आणि तुम्हाला सरांकडनं मेकअप करून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. त्वरित फोन करा आणि तुमची डेट बुक करून ठेवा, अपॉइंटमेंट घेऊन ठेवा. मेकअपच्या शेवटच्या स्टेप्स चालू आहे. ऑलमोस्ट संपत आलाय. अजून हार्डली 5 मिनिटं लागतील. करेक्ट? एवढा पटपट झाला त्यालाच म्हणतात प्रोफेशनलिझम. आणि एवढ्या वर्षांचा सरांचा सराव, प्रॅक्टिस, झटकीपट, छान मेकअप. ज्वेलरी सिलेक्शन चालू आहे. मेकअप डन. आता आम्ही करून घेतोय हेअरस्टाईल. रेडी ज्वेलरी वगैरे. आता आम्ही धावत चाललोय फोटो स्टुडिओ मध्ये. त्याच्यानंतर सावकाश भेटू. चला. संदीप वाटवे सरांच्या फोटो स्टुडिओमध्ये आलोय. घाई म्हणजे काय, सरांना इथे क्लायंट्स पण आहेत फोटोसाठी आणि त्यांना आय गेस दुसऱ्या ऑर्डरसाठी पण जायचं आहे म्हणून घाई पटपट आलो. मी तिकडे काही शूट नाही केलं पण असा काहीसा लुक झालेला आहे छान. नंतर फुल लुक तुम्हाला दिसेलच. आम्ही थांबलोय कारण आम्हाला थोडं रिलॅक्स छान फोटो काढायचे. सरांकडे आलेले क्लायंट्स होते मग आम्ही छान फोटो काढले. 2-4 उडवलेत पटपट पण तरी आम्हाला अजून थोडं रिलॅक्स्ड, शांत, छान टाईम पाहिजे. हे आहेत संदीप वाटवे सर. अलिबागमध्ये फेमस आहेत. फक्त अलिबाग नाही, अगदी रोहा, मुरुड, उरण, पनवेल सगळीकडे फेमस आहेत. तुम्ही सुद्धा अलिबागला येत असाल, तुम्हाला कुठलेही फोटोशूट करायचं असेल प्लीज सरांना कॉन्टॅक्ट करा. सरांचा नंबर आणि लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही चेक करू शकता. संदीप वाटवे सर. ओके. आणि फक्त असं जनरल पब्लिकमध्ये नाही, सेलिब्रिटीजमध्ये पण सरांची क्रेज आहे. इकडे आपल्याला फोटो दिसतोय विद्या बालनचा आणि श्रद्धा कपूरचा. अजून पण खूप सारे असतील, ते खूप आधीचे फोटो सरांनी इथे लावून ठेवलेले आहेत. आता आपण सरांच्या स्टुडिओमध्ये आहोत. छान फोटो काढलेत आम्ही. आता आम्ही निघतोय. थँक्यू. आरुचं पण बर्थडेचं जे फोटोशूट होतं ते इथूनच केलं होतं. आता आम्ही आलोय पुन्हा फॅशनमध्ये. ते इथे जराशी पेटपूजा होईल. सकाळी नाश्ता करून निघालेलं, मला माहिती आहे लेट होणार. तर 4-4:15 वाजत आलेत. थोडीशी पेटपूजा करतो. आवडीचं काम असेल तर भूक प्यास तेवढी लागत नाही आणि खरंच नाही लागली. म्हणजे मी आता खाईन, नाही जरी मिळालं अजून 1-1.5 तास तर मी व्यवस्थित एनर्जेटिक असेल. फक्त इन्नत पडतीये सारखी, बाकी काही नाही. आणि हे आर्टिफिशियल नखं लावलेली अर्धी तर पडली आहे बघ. ते फोटोमध्ये असं
क्लोजअप लुक घेते ते नख दिसतं ना, तर कसं आलाय आणि कसं नाही. पण छान आले तो फोटो, जेव्हा मी बघितले दादाने दाखवले भारी फोटो आले. मग इथे थोडंसं काहीतरी फोटोशूट करू, रील्स वगैरे काढू. तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळतील. माझं इंस्टाग्राम हँडल आहे वाव समृद्धी आणि पॅशनचं काय आहे इथे दिसेल तुम्हाला, पॅशन सलॉन म्हणून पॅशनचा इंस्टाग्राम हँडल आहे, समोर तुम्हाला डिस्प्ले होईल. प्लीज फॉलो अस देअर. बॅक टू नाही अजून तसं भूत झालंय नाही. आता आम्ही मेकअप रिमूव्ह करतोय. चला इथून होतोय माझा पॅकअप, मेकअप उतरलेला आहे. आता अरू घरी जाऊन बायका दिवसभर माझ्या विदाऊट बघूया. आता घरी जाऊन फोन मध्यंतरी कुमारचा आलेला तेव्हा त्याला त्यांनी झोपवलेला. आता घरी जाऊन काय होईल ते. चलो बाय बाय. पॅशनचा ॲड्रेस नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आज मी कशी दिसत होते, कसा मेकअप झालेला, कसा लुक झालेला, प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि फोटोसाठी मला इंस्टाग्रामवर फॉलो करा वाव समृद्धी. थँक्यू सो मच वन्स अगेन. श्री स्वामी समर्थ.